विधान भवनातील मारहाण प्रकरणावर पोलिसांकडून आता कारवाई केली जाते। मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेवर गुन्हा दाखल झालेला आहे। दुपारी 12 नंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। मारहाणी प्रकरणी दोघांना अटक केल्याची पोलिसांकडून माहिती येता मिळते। रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय दोघांवरती आता गुन्हा दाखल आहे। आज दुपारी 12 नंतर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर काल विधान भवनात ज्या पद्धतीने गोंधळ झाला आणि कार्यकर्ते दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यानंतर पोलिसांनी आणि विधानसभा अध्यक्षांनी लगेचच त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितली। त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्यावर ॲक्शन घेत ऋषिकेश टकले असतील आणि नितीन देशमुख असतील यांना अटक केलेली आहे। सध्या नितीन देशमुख यांना जे रुग्णालयात काही कारणास्तव ॲडमिट करण्यात आलंय, मात्र दोघांची वैद्यकीय तपासणी काल रात्रीच झालेली आहे आणि ऋषिकेश टकले सध्या मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात आहेत। मात्र ऋषिकेश टकले हे जे आहेत ते गोपीचंद पडाळकर यांचे कार्यकर्ते आहेत, तर नितीन देशमुख जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत। खरं तर ह्या दोघांनाही आज किल्ला कोर्टात दुपारी 12 वाजल्यानंतर हजर देखील करण्यात येणार आहे। ह्या दोघांवर याच्याही आधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्या गुन्ह्यांचा देखील आता मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात येतोय की याच्या आधी नेमके यांच्यावर कोणते गुन्हे दाखल होते आणि ह्या गुन्ह्यांचे जे सिरियसनेस आहे तो देखील किती मोठ्या प्रमाणात आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो देखील पोलीस करतायत। आणि विशेष गोष्ट अशी आहे की त्यानंतर रात्री 12 वाजता जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी गाडी समोर येऊन देखील पोलिसांच्या कामात व्यत्यय आणला होता, तर त्याची देखील पोलिसांकडून एक वेगळी चौकशी सुरू आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर देखील या संदर्भात कारवाई होऊ शकते का किंवा शक्यता आहे अशा पद्धतीचं सध्या वातावरण इथे तयार झालेलं पाहायला मिळतंय, कारण पोलिसांच्या कामात त्यांनी अडथळा आणला असं पोलिसांचं मत आहे। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर आज हे प्रकरण चांगलंच गाजताना पाहायला मिळणार आहे। आणि ज्या पद्धतीने आपण आता संजय राऊतांना ऐकलं की राष्ट्रपती राजवट लागू करा अशा पद्धतीची मागणी देखील विरोधी पक्षाकडनं आता जोर धरू लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे किल्ला कोर्टात नेमकं आता किती दिवस यांना पोलीस कस्टडी होतीये हे बघणं देखील नक्कीच याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।